आणि यानंतर एक इंटरेस्टिंग बातमी नागपूरमधनं। नागपूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सौंदर्याचा खजिना दडल्याची माहिती पसरली आणि कचरा उपसायला अचानक गर्दी झाली। एका अज्ञात इसमानं आपल्या जनरल स्टोअरमधील सौंदर्य प्रसाधनांचं सामान थेट कचरा डंपिंगच्या जागी आणून फेकून दिलं। या परिसरातनं जाणाऱ्या एका व्यक्तीच्या ही बाब लक्षात आली आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली। बातमी कळताच महिलांनी इथे धाव घेत कचऱ्यातनं वस्तू शोधायला सुरुवात केली। काहींनी तर जे हातात येईल ते उचलून घराकडे धाव घेतली। मात्र हे सामान कुणी टाकलं, का टाकलं, त्याची एक्सपायरी डेट उलटून गेली होती का, याबद्दलची माहिती मिळालेली नाहीये। आणि नागपूरच्या वर्धा रोडवरच्या उड्डाण पुलावर एका चालत्या गाडीला आग लागली। स्विफ्ट गाडीला ही आग लागली आणि सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये। संपूर्ण रस्त्यावरती पेट्रोल पसरल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली। तिकडे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात भवानी गावात एक पिसाळलेलं माकड आलं। या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वन खात्याच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली। माकडाला बेशुद्ध करण्यासाठी मारलेला डार्ट चुकून एका नागरिकाला लागला। गेल्या काही दिवसांपासून भवानी इथे या पिसाळलेल्या माकडानं उच्छाद मांडलेला आणि या माकडाला जेरबंद करण्यासाठी वन खात्याचं पथक आलं। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि माकडाला बेशुद्ध करण्यासाठी निशाणाही धरला गेला। मात्र माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा निशाणा चुकला आणि गनमधनं निघालेलं इंजेक्शन गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागलं। इंजेक्शन लागता ते जखमी झाले, पण वन खात्याच्या चुकीच्या कारवाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। खराटे यांना रुग्णालयात नेण्यात आलं, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।